आम्ही तर आता म्हणजे अशा पद्धतीने बोलायचे ह्याच्यात आलेलो आहे की हे प्रशासन जातीयवाद करते का काय? मेट्रो प्रशासन मेट्रो प्रशासनाचा मेट्रो प्रशासनाचा नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. माळी महासंघ पुणे शहर तर्फे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन नामकरणासाठी पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप व माळी महासंघ पुणे शहरच्या महिला अध्यक्षा स्मिता लडकत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेली 4 वर्षांपासून प्रशासनाला माळी महासंघ पुणे शहर शाखेतर्फे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु अजूनही मेट्रो स्टेशन प्रशासनाने मंडई मेट्रो स्टेशन असेच नाव ठेवले असून ते महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन करावे अशी मागणी माळी महासंघ पुणे शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे. जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार माळी महासंघ पुणे शहर शाखेचे अध्यक्ष दीपक जगताप यांनी केला आहे. या उपोषणासाठी माळी महासंघ पुणे शहर शाखेचे अध्यक्ष दीपक जगताप, महिला स्मिता शैलेश लडकत, महिला अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष नानासाहेब कुदळे, युवा कार्याध्यक्ष प्रज्वल बनकर, उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत, सचिव गिरीश झगडे, रीमा लडकत, शारदा फरांदे, राजेंद्र लडकत, सारंग राऊत, गौरी पिंगळे, वंदना बनकर, आरती सहाणे, सीमा घोड, प्रीती मेहत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बेमुदत उपोषण आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मी दीपक जगताप, पुणे शहर माळी महासंघ अध्यक्ष. आज दुर्दैवानं महात्मा फुलेंची पुण्यतिथी असून आम्हाला या ठिकाणी महात्मा फुलेंचं नाव या मेट्रो स्टेशनला द्यावं यासाठी इथं बसायला लागलं आहे. त्याचं आम्हाला या ठिकाणी मनापासून दुःख होतं आहे. 2021 पासून या मेट्रो प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करत आलेलो आहे, परंतु पत्रव्यवहार करत असताना दरवेळेस मेट्रोचे अधिकारी बदलत असतात आणि नवीन अधिकारी आल्यानंतर तो वेगळी उत्तरं देत असतो. ही काय प्रशासनाची भूमिका नाही आहे. आज ज्या पद्धतीने त्यांनी भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव नाशिक फाटा केलं, त्याचबरोबर सिव्हिल कोर्टचं डिस्ट्रिक्ट कोर्ट केलं, त्याच्यानंतर तुकाराम नगर केलं, त्याच्यानंतर कसबा पेठचं नाव बदललं. ॲक्च्युली ह्या पेठेला महात्मा फुले मंडई म्हणूनच ओळखलं जातं आणि ह्या महात्मा फुले मंडई जर ओळखली जाती तर ह्या मेट्रो स्टेशनला महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन हेच नाव द्यायला पाहिजे. ही आम्हाला मागणी करण्याची वेळ येऊन द्यायला पाहिजे नव्हती. त्यांनी स्वतःहून करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी न केल्यामुळं आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. आणि आता आजच्या परिस्थितीला गेले 4 वर्षात आम्ही त्यांचा पूर्णपणे फॉलोअप करतो आहे प्रशासनाचा. ह्याच्यामध्ये सरकारचा कुणाचाही काही दोष नाही आहे. हा निव्वळ प्रशासनाचा ठिसूळ कारभार आहे, गलथान कारभार आहे. काय नेमका प्रॉब्लेम आहे त्यांना काय प्रॉब्लेम काही नाही आहे. आम्ही तर आता म्हणजे अशा पद्धतीने बोलायचे ह्याच्यात आलेलो आहे की हे प्रशासन जातीयवाद करते का काय? कारण जातीयवादच म्हणायला लागेल ना. जर महात्मा फुलेंचं नाव इथं असताना सुद्धा तुम्ही त्यांचं नाव गायब करता, ह्याचा अर्थ तुम्ही जातीवादच करता. असंच आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणार आहे. त्याच्यामुळं महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन हे नाव जोपर्यंत ते या मेट्रो स्टेशनला देत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण आमचं सुटणार नाहीत. त्यांनी किती आत्तापर्यंत आश्वासने दिली हे आम्हाला माहिती आहेत आणि इथून पुढच्या काळात त्यांचं आश्वासन आम्ही स्वीकारणार नाही आणि उपोषण आमचं आम्ही या ठिकाणी कंटिन्यू करत आलेलो. सपोर्टसाठी येत आहेत किंवा कोणी आज या ठिकाणी आम्हाला बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दिलेले आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 150-200 लोक प्रमुख लोक आम्हाला या ठिकाणी भेटून गेलेले आहेत. आणि आता जसं
लोकांना माहीत पडतं आहे तसं तसं या ठिकाणी त्या ठिकाणचे लोक येऊन आमची भेट घेऊन आमच्या या उपोषणाला ते पाठिंबा देत आहेत. बघा आता हडपसरचे लोक आलेत, फुरसुंगीचे लोक आलेत, कोंडव्याचे लोक आलेत, मुंडवेचे आलेत, म्हणजे पिंपरी चिंचवडचे येऊन गेले, कोरेगाव पार्कचे आले. ज्या ज्या ठिकाणी जसं जसं ज्यांना कळते तसं तसं लोक आपल्याला इथं येऊन उपोषणाला पाठिंबा देतात. आणि उपोषण हे 100% जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत सुटणार नाही, एवढंच आमचं. आज स्मृती दिन आहे, आज नेमकं तुमचं म्हणजे आजच काय? हा, मग स्मृती दिनाच्या दिवशी तर का ठरवलं तर मंडईमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा आहे, मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आम्ही हार घालायला आलो आणि मेट्रो स्टेशनला नाव नाही आहे ह्याच्याबद्दल आमच्या मनात द्वेष निर्माण झाला. मग आम्ही ठरवलं आज इथं आपण उपोषणाला बसायचं. मी गौरी पिंगळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष. आज या ठिकाणी माई महासंघाच्या वतीने दीपक भाऊ जगताप व स्मिताताई लडकत यांनी या ठिकाणी साखळी उपोषणाची सुरुवात केलेली आहे. आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर या दिवशी त्यांनी सांगितलं आपल्याला की पुष्पहार या ठिकाणी घालण्यासाठी आलो आणि आजही 2021 पासून आपण फॉलोअप घेत असून पण नाव अजूनही मंडई महात्मा फुले मंडई असं दिलं जात नाही या मेट्रो स्टेशनला. म्हणून या ठिकाणी त्यांनी लगेचच उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आज आमच्या उपोषणाचा हा पहिला दिवस आहे. हळूहळू गर्दी वाढेलच आणि मला असं वाटतं की या पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने सावित्रीमाई फुले आणि आमचे क्रांतीसूर्य आमचे पिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा अगदी कणखर असा इतिहास आहे. परंतु तरी देखील त्यांच्या प्रत्येक वास्तूसाठी आणि त्यांच्या नाव देण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला पुणे शहराला झगडावं लागतं. आपण पाहिलं की भिडेवाड्यात देखील सावित्रीमाई फुलेंची पहिली शाळा ही राष्ट्रीय स्मारक व्हावी, ती परत शाळा अशी घोषित केली जावी यासाठी देखील आपल्याला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला. खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजाला जणू काही 5वीला संघर्ष पुजलेला आहे की काय, कारण की पदोपदी सावित्रीमाई फुले महात्मा फुले यांचा जो संघर्ष त्यांना करावा लागतो तो आज 1.5-2 वर्षानंतरनं आम्हाला देखील करावा लागत आहे, याची आम्हाला खंत वाटते. आणि आज मी जाहीर या उपोषणाच्या मार्फत सांगते की आमच्या संघटनांची नावं जरी वेगवेगळी असली तरी देखील आम्ही सर्व एकच आहोत आणि मोठ्या संख्येने जर समजा आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव या ठिकाणी मंडईला जर दिले गेले नाही तर आमची दिशा ही ज्याप्रमाणे दीपक भाऊ जगताप सांगतील त्या पद्धतीने आमची दिशा असेल आणि हे उपोषणाचा तीव्र या ठिकाणी आपल्याला दिसेलच. ज्या आंदोलनामध्ये पण याचा हे करू शकतो आम्ही. धन्यवाद. नमस्कार, मी हनुमंत सुदाम टिळेकर, अध्यक्ष महात्मा फुले मंडळ. आज या ठिकाणी माई महासंघाच्या वतीने या ठिकाणी उपोषण जे सुरू केलं आहे, खरोखरच या महात्मा फुलेंच्या कर्मभूमीमध्ये महात्मा फुलेंचं ज्या ठिकाणी इथं कार्य झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी मंडई बांधलेली आहे आणि त्या मंडईलाच त्यांच्या नावासाठी आम्हाला या ठिकाणी झगडावंच लागत आहे. ही खरं खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही ह्या मेट्रो प्रशासनाला प्रथमतः या ठिकाणी मी धिक्कार करतो. मेट्रो प्रशासनाला 2021 पासून या ठिकाणी माई महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला तरीसुद्धा मेट्रो प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि मंडई मेट्रो स्टेशन हेच नाव त्यांनी जो आग्रह धरलेला आहे, कारण महात्मा फुलेंचं ही कर्मभूमी आहे असं असतानासुद्धा ते या ठिकाणी हे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत. या ठिकाणी खूप मोठं खंत वाटते. महात्मा फुले यांनी पुणे शहरामध्ये खूप मोठमोठी कामं केलेली आहेत. ते पाहता त्या प्रशासनाला वेळी याची जाग आली पाहिजे. पण त्यासाठी आम्ही या महात्मा फुले मंडळाच्या माध्यमातून, ज्योतिमित्र मंडळाच्या माध्यमातून आणि इतर सर्व संस्था संघटनेच्या माध्यमातून मी माई महासंघाचे या ठिकाणी दीपक भाऊ जगताप, त्याचप्रमाणे स्मिताताई लडकत या ठिकाणी आम्ही या इतर संस्था संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जो उपोषण सुरू केलं आहे त्याला आमच्या सर्व संस्था संघटनांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा राहणार आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असं मी या ठिकाणी सांगू शकतो. धन्यवाद.
मी सोमनाथ बटवाल, माजी मंडल सचिव, ऑल इंडिया OBC रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन पुणे. मला दीपक भाऊच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की 2021पासून हा जो लढा चालू आहे आणि प्रामाणिकपणे सरळ मार्गाने हा लढा लढत असताना प्रशासन एवढा हलगर्जीपणा दाखवतं आहे आणि तेही त्या महापुरुषाबद्दल, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल, की हे नाव त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होतं. पण त्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागतो आहे, संघर्ष करावा लागतो आहे. ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आहे. सरकार पण म्हणजे आहे, तर सरकारकडूनही काहीतरी भूमिका पाहिजे की सरकारची भूमिका ह्या स्पष्टच दिसते आहे, कारण अधिकारी त्यांच्या लेवलला काम करत असतील, पण सरकार ह्याला किती मनापासून पाठिंबा देतं आहे हे ह्यातनं स्पष्ट दिसतं आहे. सरकारची जर इच्छा असती तर आत्तापर्यंत हे नामकरण झालंच असतं. तर आमची सरकारला आणि रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन महात्मा असं वाटतं काही जातीवादी म्हणता नाही येणार, पण त्यांनी जो निर्णय जे चुकीचा घेत आहेत किंवा निर्णय घ्यायला हे करतायत, वेळ लावतायत, त्याच्यावरनं संशय येतो. हे जर दुसरं नाव असतं तर ह्यांनी दिलं असतंच, पण महात्मा फुलेंनाच का. तरी आमची पुन्हा एकदा सरकारला, प्रशासनाला रिक्वेस्ट राहील की आपण लवकरात लवकर महात्मा फुले मंडई नामकरण करून, मेट्रो स्टेशन नामकरण करून आमच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा द्यावा. नाहीतर हा लढा आमरण उपोषणाचा इथून पुढे आम्ही सुरूच ठेवू. झालेच पाहिजे.